संघनायकानं स्वीकारलाय आणि जो निर्णय त्यानं स्वीकारलाय ना तो निर्णय त्याला यशस्वी करून दाखवायचा असेल तर इथे मात्र प्रचंड मोठी मेहनत आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. स्वप्न विजयाचं प्रत्येक संघानं बघितलेलं आहे. आयुष्यात स्वप्न मोफत मिळतात, फक्त त्यांचा पाठलाग करायचा असेल तर फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नसते, फक्त तुमचे विचार पॉझिटिव्ह असले पाहिजेत आणि जो खेळाडू बी पॉझिटिव्ह विचारांनी मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे त्याला आज यश निश्चित मिळणार आहे. बघायचे पहिलं चेंडू समोर, फलंदाज मात्र गणेश शिंदे. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, टप्पा पडला, हलका बाहेर नेला चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतो फलंदाजाला बॅटवरती घेता आला नाही चेंडू. डॉट निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे विशेष मोठी जबाबदारी आपण पाहतो पॅरिस वरती निश्चित आहे आणि पहिला चेंडू टाकताना मात्र खूप कमालीचा त्याने टाकलाय. हे व्हेरिएशन असतं खरं तर गोलंदाजी मधलं. अनेक टेनिस क्रिकेटचा काळ एका खेळाडूनं गाजवलाय तो म्हणजे पॅरिस आपल्याला गोलंदाजीवरती बघायला मिळेल. फटका फसलाय, चेंडू उंच आकाशात, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॉटन बोल्टचा शिकार, धक्का क्रमांक पहिला. पहिला फलंदाज शून्यावरती बाद होईल आणि बघायचं आता शून्याची कोंडी कोण फोडणार. कारण स्वस्तात परतला गणेश आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र कैवल्य लाटे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. कैवल्य लाठे ही शून्याची कोंडी फोडण्यासाठी आपण पाहतोय नवीन फलंदाज मात्र मैदानावरती दाखल झालाय. खरं डावखुरी आताच्या फलंदाजांसाठी आज संधी चांगली होती कारण त्यांच्या ज्या दिशेला मोठाले फटके ते खेळू शकतात त्या दिशेला वारं वाहत होतं, परंतु तिथे मात्र बॅटवरती पुरेपूर चेंडू घेता आला नाही आणि पहिला फलंदाज मात्र गमावलाय सिद्धेश्वर 11 इनामगाव संघानं. बघायचं अभिषेक आणि कैवल्य ही जोडी आता आपल्याला नव्यानं पुन्हा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. नवी जोडी नवी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभी करण्याचा प्रयत्न निश्चित असेल. संघाला जर एका चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला न्यायचं असेल तर इथे भागीदारी खूप महत्वाची आहे. मोठा धावफलक उभा करायचा असेल तर भागीदारी बनवावी लागेल आणि त्यानंतर मोठा धावफलक उभा राहताना आपल्याला बघायला मिळेल. हलक्या हातानं पॉइंट मध्ये ढकलायचा, हो शतरक्षक तैनात आहे, खूप कमालीचं शतरक्षण आपण पाहतो. तिथे धाव मिळणार नाहीये, डॉट निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. थोडस सावध खेळण्याचा तो प्रयत्न आपल्याला इथे फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की शून्यातून जी सुरुवात होते ना ती सुरुवात सुद्धा तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाते. हे अनेक वेळा आपण खरं तर बघितलेलं आहे. कालही आपण बघितलं शून्यावरती फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा मोठाली धावफलक मैदानावरती उभे राहिलेले आहेत. म्हणजे शून्य काय शिकवतो तुम्हाला, तर शून्य संघर्ष करायला शिकवतो आणि तुम्हाला संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. खर तर जीवन जगण्याचा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर जीवनामध्ये संघर्ष प्रत्येकाला करायचा आहे आणि प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष आलेला आहे. प्रत्येक यशस्वी माणसाची जर कहाणी ऐकली तुम्ही, कधी वाचलीत, एखाद्या यशस्वी उद्योजक असेल किंवा एखादा यशस्वी खेळाडू असेल त्यांची संघर्षाची कहाणी जर आपण वाचली ना तर खूप संघर्षमय जीवन प्रत्येकानं जगलेलं आहे. त्यामुळे क्रिकेट खरं तर मी सांगितलं तुम्हाला संघर्ष करायला शिकवतो आणि इथे मात्र मोठा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. वा लेंथ बॉल होता, उसळी मिळाली चेंडूला आणि इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न इथे बघायला मिळालाय आणि 2 धावा मात्र इथे प्राप्त होतील. परंतु बघायचंय तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र पाठवलाय. काय निर्णय आपण पाहतो येईल तिसऱ्या पंचांचा देखील आपल्याला बघायचंय. नॉट आउट आहे आणि 2 धावा मात्र तिथे प्राप्त होतील. 2 धावींनी धावफलकावरती वाढ होते. मला वाटतं धावफलकाला ही सुरुवात होते खरं तर आणि हे अकाउंट ओपन होतंय. सिद्धेश्वर 11 इनामगाव संघाचं धावफलकावरती 2 धावा.
पहिलं षटक आणि पहिल्या षटकात मात्र आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाला इथे मात्र रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक विक्रम आपल्याला खरं तर इथून पाठीमागच्या 3 दिवसांमध्ये बघायला मिळाला. विशेषतः पहिला दिवस जो होता ना, पहिल्या दिवसामध्ये धावेंचा अक्षरशः पाऊस पडला होता. 95 धावा सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे या मैदानावरचं. जे 4 षटकांमध्ये 95. हो, यावेळेस मात्र हात येणारा चेंडू एस्टनचा वेध, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, धक्का क्रमांक दुसरा. हेवी बीट्स बजाता है तो मानो पूरे जंगल में हाहाकार मच जाता। संपलं. केवळ 2 धावा, 2 गडी बाद. एका नाजूक अशा परिस्थितीमधून पुन्हा एकदा हा डाव सावरावा लागेल. परिस्थिती जरी बिकट असली तरी परिस्थिती सोबत तुम्हाला संघर्ष देखील करता आला पाहिजे. परिस्थितीच्या छाताडावरती पाय देऊन अस्तित्व पुन्हा नव्यानं उभं करणं गरजेचं आहे. अस्तित्व जर तुम्हाला इथे टिकून ठेवायचं असेल तर परिस्थिती सोबत संघर्ष देखील करावा लागणार आहे. नवीन फलंदाज आणि षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज मात्र ट्रॅक होईल. ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळेल केडगाव संगनायक. बॉलरचं नाव सांगा. वा, सुरेख फटका, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, 6 धावा. क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज राज याच्या हातात मात्र चेंडू सोपवला आणि पहिल्या चेंडूवरती एक उत्तुंग असा षटकार आपल्याला बघायला मिळाला, तो अभिषेकच्या बॅटमधून. कारण पहिल्या चेंडूचा सामना त्यानं केला आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना एक टोलेजंग तडाखा त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलाय. धावफलकावरती सुद्धा 6 धाब्यांनी वाढ होते. 8 धाबा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आज क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती अनेक आनंदाचे क्षण उभे राहतील. कारण चारही संघ जर बघितल्यास ताकदीनं मैदानावरती दाखल झालेले आहेत. इनसाइड आउट खेळाय, छत्रक्षक तिथे तैनात आहे. ओ, झेल निसटला आणि चेंडू आपण पाहतोय सरळ पोचतो सीमारेषेच्या अगदी बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन. अस्तित्व नव्यानं उभं करायचं असतं आणि बघितले तर 7 जरी मिळाली नसली तरी अभिषेक मात्र त्याच्या लयमध्ये मोठाले फटके त्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आहेत. धावफलक एक धाव तिथे मला वाटतं 22 मध्ये मिळाली आणि एका धाब्यानं धावफलक मात्र पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सुखदुःखांनी आपण पाहतो प्रत्येकाचं जीवन मात्र भरलेलं आहे आणि त्यामधून देखील तुम्हाला जगण्याचा आनंद शोधता आला पाहिजे. आणि क्रिकेटचा खेळ खरं तर असा खेळ आहे की ज्या खेळातून तुम्हाला खूप आनंद मिळून देणार हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून सांगितलं, आयुष्यात जगण्याचा आनंद तुम्हाला शोधता आला पाहिजे. माणसाला हसत हसत देखील जगता आलं पाहिजे. दुःख तर प्रत्येकाच्या जीवनात असतं, त्यावरती मात करून खरं तर हसता आलं पाहिजे. छोट्या छोट्या क्षणांचा जो आनंद शोधतो ना, तो खरा सुखी जीवन जगू शकतो. तुम्हाला जर सुखी जीवन जगायचं असेल तर प्रत्येकाशी हसून वागलं पाहिजे आपण. आणि सुखी जीवनाची ती खरं तर व्याख्या आहे. क्रिकेटमधून सुद्धा तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे. फक्त ते क्रिकेट तुम्हाला जगता आलं पाहिजे. क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळता आलं पाहिजे. खूप आनंद देणारा क्रिकेटचा खेळ आहे. हो, खरं तर खूप सुरेख चेंडू होता. थोडासा बाहेर निघाला, जागा बनवली, गॅप मोठा होता, स्टेर केलाय चेंडू डीप पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 रन.
आज मात्र प्रचंड महाग ठरलेला आहे. धावफलकावरती या चौकारानं वाढ होईल. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बराचसा कोड होता बघायचं इथे पायाचा वेध घेईल. फाईन लेग मध्ये शतरक्षक उभा आहे. खरं तर धाव मिळणार नाही तिथे. निर्धाव चेंडू आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय. धावफलक स्थिर 17 धावा 2 गडी बाद आणि षटक मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. 2 गडी बाद 17 धावा. सिद्धेश्वर 11 इनामगाव. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकासाठी पुन्हा पॅरिस गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला बघायला मिळेल. पॅरिस कांबळेच्या हातात मात्र चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकात 2 गडी बाद 2 धावा असं पृथ्थकरण राहिलं पहिल्या षटकातलं. तर दुसऱ्या षटकात मात्र 15 धावा खर्च केल्या गोलंदाज राजनं. तर आता पुन्हा त्या षटकाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. थोडं कमबॅक पुन्हा करावं लागेल कारण धावेचा आलेख मात्र थोडासा उंचावलेला आपल्याला बघायला मिळतोय. तसं आपण पाहतो की शेअर बाजाराच्या किमती कधी वाढतात तर कधी खाली देखील येताना आपल्याला बघायला मिळतात. तसंच बघायला मिळालं पहिल्याच षटकामध्ये शेअर्स थोडेसे स्वस्त होते परंतु दुसऱ्या षटकात ते महागले आणि त्या षटकात मात्र 15 धावा आपल्याला येताना बघायला मिळाले. तर या षटकात बघूयात पॅरिस कांबळे काय कमाल करेल. उजव्या हातानं पुढे साऊथ खेळायचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कड घेणारा चेंडूचा लिडिंग एज आणि कॉट बिहाइंडचा शिकार. धक्का क्रमांक 3. आतापर्यंत जे तीनही फलंदाज बाद झाले ते तीनही फलंदाजांना बाद करण्याचं काम इथे मात्र पॅरिसने केलेलं आहे. टप्प पडला थोडासा बाहेर निघाला चेंडू. खरं तर हलकी अपील होती पंचांकडे. बॅटकडची अपील निश्चितपणे केली होती परंतु मला वाटतं बॅटला कुठलाही स्पर्श न करता चेंडू कदा सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेला होता. परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं चेंडूनं आणि बऱ्याच वेळा असं आपण पाहतो की गोलंदाजाला वाटतं टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर निघाल्यानंतर बॅटची कड घेतली की काय असा प्रश्न होता पुढे. हलकसं अपील परंतु त्या अपिलामध्ये ताकद नव्हती अजिबात ताकद. मला वाटतं यष्टीरक्षकाने देखील अपील केलं नाही. फक्त गोलंदाज आणि तेही हलकसं अपील आपल्याला बघायला मिळालं. पुढचा चेंडू पुन्हा बेधक होता. आतमध्ये आणला अंगावरती मात्र बॅटवरती येत नाही. थोडंसं झकडून ठेवलंय खरं तर फलंदाजांना. विकेटची पडझड एका बाजूने आपल्याला बघायला मिळाली. एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत आणि ज्या फलंदाजानं चांगली कामगिरी साकारली होती करता अभिषेकनं एक चौकार एक षटकार खेळला परंतु जास्त प्रदीर्घ काळ त्याला चांगली फलंदाजी करता आली नाही आणि 2 मोठा फटके खेळल्यानंतर पॅरिसनं मात्र त्याला पुन्हा एकदा घरचा रस्ता दाखवलाय. या षटकात देखील पुन्हा एकदा कमालीची कामगिरी राहिलेली आहे. आतापर्यंत जे चेंडू टाकले लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आले. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण बघितलं अनेकांनी निर्धाव षटक देखील मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत आणि 5 षटकांमध्ये एखादं षटक जर निर्धाव आलं तर मात्र प्रतिस्पर्धी संघावरती मोठं दडपण निर्माण होतं. उसळी घेणारा चेंडू होता. आपटबार इथे बघायला मिळाला खरं तर आणि इथे मात्र फलंदाजाला या चेंडूला उत्तर देता आलं नाही किंवा उत्तरही त्याच्याकडे नव्हते या चेंडूसाठी कारण इतका तेज तराट मारा होता. दिवसात चांदणं दाखवलं फलंदाजाला आणि सरळ नाकासमोरून चेंडू पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेलाय. डॉट निर्धाव चेंडू. तोही विचारात पडला होता चेंडू. इतका खर्च इतकी उसळी या स्पीचवरती अजून मिळाली नव्हती कुठल्याही गोलंदाजाला परंतु पॅरिसनं मात्र आपण पाहतोय हा चेंडू मात्र खूप भयानक टाकलाय. हो फुल लेनचा चेंडू होता. बॉटमहँडचा वापर टायमिंग चुकलं थोडंसं. शतरक्षक लॉंगांचा चेंडू खालील. 4थी विकेट मिळाली पॅरिस कांबळेला आणि 4था गडी गमावलाय सिद्धेश्वर 11 इनामगाव संघानं.
थँक्यू डीजे. धावफलकावरती पाहू शकता 17 धावा तर पॅरिस कांबळेचं निर्धाव षटक बघायला मिळालं आणि ज्या षटकामध्ये त्यानं 2 विकेट प्राप्त केल्यात आणि निर्धाव षटक देखील मैदानावरती आपल्याला बघायला मिळालंय. जसं याआधीच सांगितलं प्रवीण सरांनी की बापू नाटकर्णी निर्धाव षटकांचा राजा आणि पाकिस्तान विरोधामध्ये आपण बघितलं कसोटी सामन्यात लागोपाठचे निर्धाव चेंडू आपल्याला त्याचे बघायला मिळाले आणि त्या खरं तर त्या सामन्यामध्ये विकेट देखील 8 विकेट मिळवल्या होत्या. 108 काहीतरी धावा खर्च झाल्या होत्या आणि लागोपाठचे 21 षटक निर्धाव म्हणजे जवळपास 126 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकले होते आणि 126 चेंडू निर्धाव टाकत असताना आपण पाहतोय आणि जवळपास त्या षटकामध्ये किंवा त्या सामन्यामध्ये बरीचशी षटकं बापू नाटकर्णीने टाकली होती. 108 धावा खर्च करत 8 गडी बाद केले होते त्या सामन्यामध्ये आणि हे रेकॉर्ड निर्धाव षटकांचा राजा म्हणून बापू नाटकर्णीच्या नावावरती कायम आपल्याला राहताना बघायला मिळालं. खरं तर वेस्ट इंडिजच्या संघानं किंवा त्याच्या मला वाटतं एका खेळाडूनं देखील ती कामगिरी केली होती निर्धाव षटकांसाठी, परंतु इतका प्रभावशाली कामगिरी बापू नाटकर्णी सारखी राहिली नाही. षटक क्रमांक 4 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुहासच्या हातामध्ये मात्र चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आज पहिल्या सामन्यात देखील कुठेतरी कमी धावफलकाचा सामना आपल्याला बघायला मिळाला. तर 49 काहीतरी धावा पहिल्या सामन्यामध्ये बनवले गेले आणि तो सगळ्यात कमी धावफलक आहे या स्पर्धेमधला सगळ्यात कमी धावफलकाचा सामना तो 49 धावेंचा. म्हणजे जसजशी स्पर्धा उत्तराधाराकडे चाललेली तसं तसं आपण पाहतो की खेळपट्टी देखील बदल होताना आपल्याला बघायला मिळतंय. खेळपट्टीचा अंदाज खरं तर खेळाडूंना रोज येऊन घ्यावा लागणार आहे कारण नवीन संघ रोज मैदानावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु ज्यावेळेस लीग पद्धतीने आपण खेळत असतो किंवा ही लीग पद्धतच आहे परंतु दररोज 4 संघ वेगळे आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे खेळपट्टीचा जास्त अंदाज खेळाडूंकडे येणार नाही. ज्यावेळेस पुरंदर प्रीमियर लीग या मैदानावरती होत होते त्यावेळेस आपण बघितलं की खेळाडूंना अंदाज घ्यायला वेळ होता खरं तर खेळपट्टीचा कारण दररोज एक एक मॅच संघाची असायची. आम्ही कालही सांगितलं की पुरंदर प्रीमियर लीगचा उद्गाता कोण असेल तर तो बोबगाव गाव आहे आणि त्यांनीच आपण पाहतोय पुरंदर प्रीमियर लीगची जी संकल्पना या तालुक्यात आणली आणि खूप चांगलं आयोजन गतवर्षीच्या पर्वांमध्ये आपण बघितलेलं आहे. परंतु यावर्षी फॉर्मॅटमध्ये थोडासा चेंज आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला की थोडंसं वेगळं काहीतरी करता आलं पाहिजे. 6 बक्षीस आहेत या स्पर्धेसाठी. एकूण 7 दिवस ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाला. एक सप्ताह क्रिकेटचा जसा आपण बघितलं ना कीर्तनाचा जसा सप्ताह असतो तसा इथे क्रिकेटचा सप्ताह आपल्याला बघायला मिळतोय आणि खूप छान असं आयोजन आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. सगळ्यांचं कौतुक करेल विशेषतः बोबगाव ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. अशी मोठी पर्वणी आमच्या खेळाडूंसाठी तुम्ही उभी केली. चांगले व्यासपीठ त्याच्या निमित्तानं उपलब्ध झालेलं आहे. एकेरी दुहेरी धावा येत आहेत कुठेतरी मोठे फटके मात्र आता बघायला मिळत नाही आणि सामन्यात मजा कधी येते ज्यावेळेस मोठाले फटके येतात त्यावेळेस सामन्यात मजा बघायला मिळते. परंतु पूर्णतः मोठाले फटके बंद केलेले आहेत आणि धावफलक देखील आपण पाहतोय ते बराचसा रोखला गेलाय. आधीच 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 दाखवलं होतं खरं तरी ते फलंदाजांनी की स्विच हिट खेळायचं आहे आणि तिथे मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. सुहासचं मात्र पुन्हा एक कमालीचं षटक आहे. खरं तर दुसरं षटक राजचं महाग ठरलं. 15 धावा खर्च झाल्या परंतु पॅरिसनं मात्र पुढे त्याचा बॅकलॉग भरून काढला. निर्धाव षटक 2 गडी त्या षटकात बाद केलेत. 9 चेंडूची घोषणा इथे होईल. खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता आणि पंचांनी मात्र तो 9 घोषित केलाय. त्यावरती एक सिंगल मिळाली आणि एक धाव बोनस रूपी मिळाली. अशा एकूण 2 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील आणि 2 धावेंबरोबर धावफलकावरती आपण पाहू शकता 24 धावा 24 रन लॉस ऑफ 4 विकेट. सिद्धेश्वर इनामगाव बरेचसे दूरवरून हा संघ देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सहभागी होतोय. जवळपास 80-85 किलोमीटरचा प्रवास दोन्ही संघांचा तितकाच प्रवास आहे खरं मोठा. केडगाव संघ देखील आपण पाहतोय बराच दूरवरून या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय आणि त्यांच्या खेळाची गुणवत्ता ते इथे दाखवून देत आहेत खरं तर. आणि पहिल्या सामन्यात मात्र दोन्ही संघ आपल्याला प्रभावित करताना बघायला मिळत आहेत. एक एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय वाढली जाते. धावफलक पुढे जाईल. 25 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरती फाईन लेगला शतक्षक तैनात आहे. जेल टिपला आणि फलंदाज बाद होईल. 5वा धक्का मैदानात बसला जाईल इनामगाव संघाला.
सोपोलाय शेवटच्या षटकाची जबाबदारी दिलेली आहे. वा काय कमालीचा स्टॉप आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण आणि फॉलो थ्रो मध्ये मात्र चेंडू अडवला. फलंदाज धावबाद होईल. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. एका पाठोपाठ मात्र इथे विकेट बघायला मिळतात. कुठली मोठी भागीदारी अजून तरी कुठल्याही फलंदाजांमध्ये झाली नाही आणि सातत्याने विकेटची पडझड मात्र ती थांबायला तयार नाही. नवीन फलंदाज 25 धावा आहेत. 6 गडी बाद 25 धावा या परिस्थितीमध्ये आपल्याला संघ बघायला मिळतोय. अंतिमचे 5 चेंडू आपण पाहतो या डावामधले शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र यश मिळालं. धावबादच्या स्वरूपात आपण पाहतो फलंदाज बाद झाला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये केलेलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकांमध्ये आपण जर बघितलं ना तर कुठल्याही चुका बघायला मिळालेल्या नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे मैदानावरती आपल्याला बघायला मिळाले. टपा पडल्यानंतर थोडासा हलका बाहेर नेला चेंडू आणि 2 धावा मात्र तिथे प्राप्त होतील. 2 धावेंबरोबर धावफलक मात्र पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कसं शेवटचं षटक म्हटलं की त्या षटकामध्ये आपण पाहतो की मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज, परंतु इथे एकेरी दुहेरी धावा येतात. कारण माहित आहे इथे जर निर्धाव चेंडू आले, विकेट जर गेली तर धावा मिळणार नाहीत आणि त्यामुळे एकेरी दुहेरी धावा घेण्याचा जो प्रयत्न फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. विशेषतः शेवटचं षटक हे हाणामारीचं असतं. क्रिकेटच्या परिभाषेतलं हाणामारीचं षटक आहे, परंतु रोहन आहे समोर त्यामुळे थोडस सावध दोनही फलंदाज खेळतायत. कारण सातत्यानं प्रत्येक चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन तो आणतोय आणि फलंदाजांना मात्र कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न तो पहिल्या खरं तर या षटकामध्ये करताना आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक एकनं पुढे पोहोचले. धावफलकावरती पाहू शकतात 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 मैदानात सुरू असताना थोडासा पाठीमागे सरत रूम बनवण्याचा प्रयत्न होता, जागा बनवण्याचा जो प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. बॅटवरतून चेंडू आपण सरळ निघून गेला. एसटी रक्षकाच्या हातात डॉट, निर्धाव चेंडू. धावेंचा जो दुष्काळ खर तर मैदानात पडलाय. धावा मात्र खत मोठा फटका म्हणजे 2 चौकार आणि 1 षटकार वगळता कुठलाही मोठा फटका अद्याप इथे फलंदाजांना मात्र खेळू दिलेला नाहीये. पुन्हा संधी आहे धावबादसाठी, बघायचंय फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होईल. धक्का क्रमांक 7. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. ओम, सूरज आणि ओम ही जोडी आपण पाहतो. आतमध्ये शेवटचा जो चेंडू होता सोडून दिलाय आणि मला वाटतं मिडल एसटी वरून चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात बघायला मिळालाय आणि डॉट चेंडू बरोबर षटक संपलं जाईल. 5वं षटक संपलं म्हणजे पहिला डाव संपला आणि प्रथमतः फलंदाजी करताना सिद्धेश्वर 11 इनामगाव संघानं बनवल्या 30 बनवल्यात आणि 31 धावेंचं लक्ष ठेवलंय केडगाव स्मॅशर संघासमोर. चला वेळ घेऊ नका. इनामगाव संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. परंतु बघूयात जरी 30 असल्या तरी त्या धावेमध्ये रोखलं जाईल की काय ते आपल्याला बघायचंय. आणि बऱ्याच वेळा आपण बघितलं की ज्या सामन्यामध्ये कमी धावा झाल्या तो सामना रंगतदार होताना आपल्याला देखील बघायला मिळाला. कारण आधी देखील बघितलं 49 होत्या आणि तो सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळालाय. त्यामुळे हा सामना देखील बघूयात. 30 चेंडू 31 धावा. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो की कुठलाही मोठा धावफलक किंवा कुठलाही छोटा धावफलक तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. कारण विजयाची गॅरंटी देणारा धावफलक अजून तरी क्रिकेटमध्ये कोणी बनवलेला नाहीये. इथे आपण बघितलं की ऑस्ट्रेलिया संघानं एक मोठा धावफलक उभा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तो धाव्यांचा पाठलाग केला होता. त्यामुळे बघायचं आपल्याला की जरी 31 असल्या तरी इडमगाव संघ देखील आपण पाहतोय की गोलंदाजी मधून कमाल करण्याचा प्रयत्न करतील. आणि कमी असल्या तरी लढण्यासाठी मात्र हा धावफलक खूप आहे. फक्त कुठल्या विचारांनी आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत त्यावरती सुद्धा बरंचसं काय अवलंबून असेल. बी पॉझिटिव्ह विचार सतत तुम्हाला प्रेरणा देतात आणि इथे मात्र आता तुम्हाला बी पॉझिटिव्ह विचारांनी मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. पहिला चेंडू मात्र खूप मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. बराचसा शफल होऊन खेळायचा जो प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. इथे मात्र डॉट निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. ज्यावेळेस आपण बघितलं की गाठ सोडून फलंदाज बराचसा पुढे आला आणि गोलंदाजानं सुद्धा ओळखलं की फलंदाज अक्षपल होतोय त्यामुळे त्याने चेंडू बराच लांब ठेवला. असं बघायला मिळतं आपल्याला खरं तर की ज्यावेळेस फलंदाज गाठ सोडतात त्यावेळेस अंतर सुद्धा लांबलं जातं. पुन्हा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. परंतु जी आउटर लाईन आहे ना व्हाईटच्या पलीकडे एक लाईन त्याच्याही बाहेरून चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि यावेळेस मात्र चेंडू वाईट घोषित होईल. एक अतिरिक्त बोनस धावेनं धावफलकावरती सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते. सलामीची जोडी रोहन आणि महेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला केडगाव संघाकडून बघायला मिळते. तर पहिलं षटक विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळतोय. पुढा लेंथ फॉल कमालीचा चेंडू होता सातत्यानं. खरं तर तीनही चेंडू मी बघितले विशालचे की एकाच टप्प्यावरती त्यानं चेंडू ठेवलेला आहे आणि रोहन गडदरेला मात्र त्यानं कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये केलेला आहे. आत्मविश्वासानं गोलंदाजी खरं तर इथे विशालच्या आपल्याला जी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवर उसळी देणारा चेंडू होता. हलक्या हातानं पॉइंट मध्ये स्टेअर केलाय. एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल. एका धावेवरती समाधान मांडलं खरं तर आणि एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पुन्हा इथे केला जातोय कारण एक उजव्या हाताचा फलंदाज आहे एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि त्यामुळे आपण पाहतो की थोडी तारंबळ क्षेत्ररक्षकांची उडणार आहे. थोडासा बदल इथे क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय. हो कमालीचा चेंडू होता. टप्पा टाकल्यानंतर इथे वळणदार चेंडू मी बघितलाय आणि फलंदाजाला मात्र तो समजला नाही. डॉट चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेलाय. पहिलं षटक मात्र पुन्हा एकदा अप्रतिम जशाच तसं उत्तर इथे विशालनं दिलेलं आहे. जसं पॅरिस कांबळेनं आपण पाहतो पहिलं षटक यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई मार्गानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. धावफलकावरती 6 धावांनी वाढ होते. 8 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना यावेळेस मात्र फुलोर लेनचा चेंडू होता. बॉटम हँडचा वापर केला. ऑन ड्राईव्ह खेळलाय खरं क्षेत्ररक्षक वायडेस्ट लॉंगॉनला उभा आहे. पुढे एक धाव मिळणार नाही. तिथे निर्धाव चेंडू बरोबर षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. कुठलाही गडी गमवला नाही केडगाव संघानं. धावफलकावरती 8 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं जाईल. 5 षटकांची लढत आहे त्यामध्ये 2 षटक पॉवर प्लेचे आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकात खरं तर पहिले 5 चेंडू पहिल्या षटकात खूप अप्रतिम टाकले. परंतु एका चेंडून आपण पाहतो की जे षटकाचं समीकरण होतं ना ते समीकरण मात्र 6 धावांनी आपण पाहतो बिघडून टाकलं.
षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. बॉलर्स नेम अक्षयच्या हातात चेंडू सोपवलाय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्यावरती लादलेली आहे. थोडासा पाठीमागे सरत कॅप शोधलाय. मोठी दरी होती दोन क्षेत्ररक्षकांमधली. चेंडू सीमारेषा बाहेर. मिळतील 4 चौकार. वरती वाढ होते. 4 धावेंनी धावफलक मात्र दुहेरी अंक गाठतो. 12 धावा धावफलकावरती. तर रोहनच्या बॅटमधून मात्र एक मोठा फटका तिथे बघायला मिळाला. प्रॉपर कनेक्शन नाही. खेळायचा होता एका बाजूला, चेंडू एका बाजूला येईल आणि एक धाव मात्र मिळाली तिथे. एका धावेनं धावफलक पुढे जातो. 13 धावा. इथून पुढे एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी आपण पाहतोय की एडगाव संघ मात्र इथे पुन्हा सामन्यात कमबॅक. आतापर्यंत कमबॅकच आहे, कारण सुरुवात मात्र खूप शानदार जी बघायला मिळते. फुल टॉस होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅट आधी आली थोडीशी आणि मोठा फटका मात्र इथे खेळता आला नाही. डॉट खरं बऱ्याच वेळा आपण पाहतो की स्लोअर फुल टॉस ज्यावेळी चेंडू येतो ना, आणि त्यावेळी मात्र फलंदाजांची जी बॅट आहे ती बॅट थोडी आधी जाताना आपल्याला बघायला मिळते. आणि तेच बघायला मिळाले इथे की बॅट थोडी आधी गेली. थोडासा उशिरानं चेंडू आला आणि फलंदाजाला मात्र तो चेंडू खेळता आला नाही. यावेळेस मात्र अक्रॉस दी लाईन क्षेत्ररक्षक दूर आहे. सरळ चेंडू सीमारेषा बाहेर. कणखडी चौकार. मिळाल्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 18 धावा धावफलकावरती ज्या नोंदवल्या गेल्या. खर तर ज्या फॉर्मॅटनं या स्पर्धेचं आयोजन आहे की एक पराभूत जरी झाला तरी दुसरी लाईफलाईन तुम्हाला आहे. त्यामुळे इथे या सामन्यात ज्या चुका आपल्याकडून होत आहेत त्या चुका सुधारण्याची संधी तुम्हाला पुढच्या सामन्यात निश्चित आहे. अलॉंग दी कार्पेट खेळायत. पुन्हा मिस टाइम होता बॅटवरती. एक धाव मात्र आपण पाहतो तिथे प्राप्त होईल आणि एका धावेबरोबर धावफलक दाखवतो 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. कुठलाही गडी बाद नाही. षटक क्रमांक 3 सुरू होईल आणि 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा विशाल. या विशालनं पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्यात आणि पुन्हा 3ऱ्या षटकासाठी तो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. तर समोर रोहन मात्र त्याच्या चेंडूचा सामना करेल. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची होती, त्यामुळे क्षेत्ररक्षणावरती बंधनं होती. आता 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला बघायला मिळतील आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचं जाळं मात्र मैदानाच्या आतमध्ये विणलं जाते. आम्ही सतत सांगतो की संघाचं क्षेत्ररक्षण कसं आहे यावरती सुद्धा बरंचसं काय अवलंबून राहतं. ज्यावेळेस आपण बघितलं की भारताची सुरुवातीची जी क्षेत्ररक्षणाची परिस्थिती जर आपण सगळ्यांनी बघितली असेल तर बिकट परिस्थिती प्रत्येक संघाची, फक्त भारतीय संघाची नाही तर अशा प्रत्येक संघामध्ये आपण बघितलं की सुरुवातीचं क्रिकेट क्षेत्ररक्षणाची जी रचना आपण बघायचो की बरंचसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळायचं. परंतु काही खेळाडू असे टॅलेंटेड आले संघामध्ये आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणात बऱ्याचशा सुधारणा झाल्या. मोहम्मद कैफ, अजय जडेजा, त्यानंतर युवराज सिंग हे खेळाडू आल्यानंतर आपण बघितलं की क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा सुधारणा आपल्याला बघायला मिळाल्या आणि आता प्रत्येक संघ कदाचित क्षेत्ररक्षणाला देखील खूप प्राधान्य देतो.
कारण क्षेत्ररक्षण हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचा घटक राहिलेला आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय खूप उंच आकाशात, चेंडू क्षेत्ररक्षक ओ लांबी मिळाली, पुन्हा चेंडू सीमारेषा बाहेर, खणखणीत षटकार, 6 धावा. सुरुवातीला असं वाटलं की चेंडू खूप उंच गेलाय की काय, कारण लांबी मिळाली त्याला, कारण हवेची साथ मिळाली त्याला, कारण ज्या दिशेला हवा वाहते त्याच दिशेला त्यांना मोठा फटका आपल्याला त्याच्या बॅटमधून बघायला मिळालाय. आणि धावफलक मात्र 6 धावांनी पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. सामना जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता, ऑफसाईड पिचिंग करण्याचा जो प्रयत्न गोलंदाजाचा बघायला मिळाला, थोडा उडून मारला चेंडू आणि एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक मात्र दाखवतो 27 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. संघर्ष दोन्ही संघांचा मैदानावरती आपल्याला बघायला मिळत होता, परंतु संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं खरं तर, जो स्वीकारतो ना तो पुढे जातो. त्यामुळे संघर्षाचं आमंत्रण इथे मी म्हणेल केडगाव संघानं स्वीकारलं होतं. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. आज रोहन थोडा अडखळतोय खरं तर, ज्या खेळीसाठी त्याची ओळख आहे खरं तर ती खेळी मात्र अद्याप त्याच्याकडून बघायला मिळाली नाही, कारण एक चौकार वगळता कुठलाही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही खरं तर. आणि जो चौकार त्याने खेळा कॉफी बुक केला होता आधी, डीप पॉइंटला एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, हलक्यात लॉफ केलाय. एक धाव मात्र आपण पाहतो तिथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जातो. धावफलकावरती पाहू शकता 28 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. एक तंत्र त्याच्याकडून बघायला मिळालं की ज्या बाजूनं महेश मोठे फटके खेळतोय तर मग मी थोडस शांत खेळलं तरी चालेल, आणि तीच खेळी आपल्याला इथे बघायला मिळाली. तो शांततेनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, एक एक धाव घेऊन त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम मात्र करतोय. या मोठ्या फटक्याबरोबर सामना मात्र संपवला जाईल आणि सामना जिंकला केडगाव स्मॅशर संघ. मात्र आपण पाहतो या सामन्यामध्ये विजयी पताका फडकवतो. चला दोन्ही संगणक या, टॉस करू आपण. दोन्ही विजयी संघ, पहिल्या सामन्यातला विजयी संघ, दुसऱ्या सामन्यातला विजयी संघ शिवतेज क्रिकेट क्लब वेळू संगणक. चला टॉस करायचं आपल्याला. तिसऱ्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय. तर त्या अगोदर आपण आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहे. 4 विकेट घेणारा पॅरिस कांबळे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. 2 धावा खर्च करत 1 षटक निर्धाव आणि 4 विकेट ज्याने मिळवल्या तो पॅरिस कांबळे या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय राहुल दादा फडतरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोस टू पॅरिस कांबळे. पॅरिसला या ठिकाणी आपण सन्मानित करतो. एक सुंदर अशी कॅप मान्यवरांच्या शुभ हस्ते